नमस्कार, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। आधीच्या व्हिडिओत आपण 34 साईज कटोरी ब्लाऊज कट केलं होतं। तर आज आपण त्याचं अस्तर कसं जोडायचं ते बघू। त्यासाठी आपण मॅचिंग दोरा भरून घेतला आहे बॉबिनला आणि मशीनला पण तोच लावलेला आहे। तर अस्तर कोणी अस्तर आणि ब्लाऊज पीस सोबतच कटिंग करून घेतं आणि जोडतं, तर मी तसं नाही जोडत। मी आधी अस्तर कट करून घेते आणि नंतर ब्लाऊज पीसवर ठेवून ते जोडून घेते। तर माझ्या पद्धतीने तुम्ही अस्तर जर जोडलं तर वेळही कमी लागतो आणि अस्तरला झोळही पडत नाही। तर बघा तुम्ही कसं मी जोडते। तर त्याच्यासाठी मी ब्लाऊज पीस सीधा घेतलेला आहे आणि वरतून अस्तर ठेवलं आणि बाही सगळ्यात पहिले बाही जोडून घ्यायची। पुढचा भाग आपण मागचा पुढची बाजू कट करतानाच करून घेतली आहे। तर सगळ्यात पहिले पुढची बाजू सुरुवातीला शिवताना घ्यायची, म्हणजे ते एकच बाहीचे होत नाही। त्याच्यावर आता दाब शिलाई टाकून घ्यायची। अस्तरवर दाब शिलाई टाकून घ्यायची आणि नंतर कपड्याला फुगा येऊ नये म्हणून परत एक शिलाई टाकून घ्यायची। ती शिलाई आपल्याला ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर काढून टाकायची आहे। अस्तर जोडण्यासाठी अशा बाजारात सुया मिळतात, त्या अस्तर जोडण्यासाठी अशा आधी लावून घ्यायच्या, म्हणजे कपडा इकडं तिकडं सरकत नाही। आणि आता आपण बाहीचा आकार जसा केलेला आहे तसं शिलाई टाकून घ्यायची आहे। 5 नंबरची कच्ची शिलाई टाकायची। अस्तरला अशा पद्धतीने अजिबात झोळ पडत नाही। आता या सुया काढून घ्यायच्या आणि ब्लाऊज पीस कट करून घ्यायचा। आता ही आपली बाहीला अस्तर जोडून कंप्लीट झालेला आहे। आता बाही झाल्यानंतर आपण पाठीमागचा भाग घेणार आहोत। तर पाठीमागच्या भागाला आपल्याला पाठीवर पट्टी जोडायची आहे अस्तरची, त्यामुळे ब्लाऊज छान बसतं। तर आता आपण ब्लाऊज पीस हा उलटा घेतला आहे, उलटा ठेवला आणि त्यावरती अस्तर अशा पद्धतीने जोडत आहे। पिना लावताना कपडा व्यवस्थित सावरून घेत जायचा। आता सुया लावून झालेले आहे, तर आता कडेकडेने परत शिलाई टाकून घेऊ।
आता अस्तर जोडून झालेलं आहे, तर त्या सुया काढून घेऊ आणि ब्लाऊज पीस कट करून घेऊ. शिलाई खूप कडेला पण टाकायची नाही आहे आणि खूप आतमध्येही टाकायची नाही आहे. आता आपण समोरील भाग जोडून घेणार आहोत. त्यासाठी पण उलटाच कपडा ठेवायचा आहे. फक्त बाहीसाठीच आपण सीधा कपडा ठेवतो आणि तो पलटी करून घेतो. असे समोरासमोर ते भाग ठेवायचे आहे, म्हणजे ते एकाच साईडचे होत नाही. आणि सगळीकडनं सुया लावून घ्यायच्या. समोरील भाग जोडताना ते एकाच बाजूचे होऊन जात असतात, तर ते जोडताना थोडी काळजी घ्यायची, म्हणजे एक झाला की दुसरा व्यवस्थित दुसऱ्या साईडचा होतो की नाही हे बघून घ्यायचं आणि मग अस्तर जोडायचं. आता ह्या दोघे भागांचे अस्तर जोडून झाले आहे. सुया काढून घेतल्या आणि परत ब्लाऊज पीस आपण कट करणार आहे. जे ब्लाऊजचे मोठे मोठे पार्ट आहे ते आधी जोडून घ्यायचे, म्हणजे ब्लाऊज पीस छोटाही असला तरी बसून जातो. असं कट केल्यामुळे डबल आपल्याला कटिंग करायची गरज पडत नाही. आता आपल्याला कटोरी जोडायची आहे. कटोरीचे पार्ट पण असेच समोरासमोर ठेवायचे आहे. कटोरी ठेवताना तिरपी करून ठेवायची आहे, त्यामुळे ब्लाऊज कटोरीला छान बसतं. कटोरी ठेवताना सारखीच ठेवायची आहे. एक जशी ठेवली तशीच दुसरी पण ठेवायची आहे. आता आपण तिला शिलाई करून घेणार आहे. आता आपल्या दोन्ही कटोऱ्या जोडून झाल्या आहे. सुया काढून घ्यायच्या आणि कटिंग करून घ्यायची. आता आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी काढताना आपण डायरेक्ट क्रॉसपट्टी कटिंग करून घेणार आहोत. तर त्यासाठी क्रॉसपट्टीचा खालचा भाग एकदम सरळ आला पाहिजे, तो तिरकस नको यायला. त्यासाठी सरळ पट्टी कापून घेतली आणि त्यावरती मग अस्तर ठेवून कट करून घेणार आहे आपण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. क्रॉसपट्टी आपली कट करून झाली आहे. क्रॉसपट्टी जोडताना एक वेळेस ब्लाऊज पीस वरतून आला पाहिजे आणि एक वेळेस अस्तरचा पीस वरतून आला पाहिजे. अशा पद्धतीने जोडायची, म्हणजे ती एकाच साईडच्या होत नाही. त्याच्यावर आता दाब शिलाई टाकून घ्यायची, म्हणजे त्या अस्तरवर टाकायची आहे, म्हणजे ते फुगत नाही. दाब शिलाई टाकताना जोडलेले जे कपड्याचे भाग आहे ते त्याच्यावर शिलाई आली पाहिजे. आता ते दोन्ही जोडून झाले आहे. आता आपण बटन पट्टी काढणार आहोत. बटन पट्टी ही सरळ रेषेतच आली पाहिजे, ती क्रॉस नको यायला. त्याच्यासाठी आपण 3/8ची पट्टी काढून घेऊ. 3/8 इंचाची पट्टी आपण कापून घेतली. आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहे पायपिंगसाठी. त्यासाठी आपण क्रॉसमध्ये कपडा घेतो. तर 1.5 इंचाची आपल्याला तिरपी पट्टी काढायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट करून बघा आणि जोडून बघा. अगदी 5 ते 6 मिनिटातच अस्तर जोडून तयार होते. 1.5 इंचाच्या आपल्याला पट्ट्या काढायच्या आहे तिरप्या. तिरपी पट्टी काढल्यामुळे पायपिंग खूप छान बसते, वाकडी तिकडी होत नाही. आपण अशा 1.5 इंचाच्या पट्ट्या काढून घेतल्या आणि त्या एकमेकांना जोडून घ्यायच्या. त्याच्यासाठी आपल्याला इकडं त्यांचे तोंड पण सरळच कट करायचे. ते कट करताना सरळ करायचे, म्हणजे एकच धागा आला पाहिजे त्या पट्टीचा पण आणि ह्या पट्टीचा पण. म्हणजे आपण जर एक धागा काढला तर तो इथून तिथून पूर्ण एकच धागा निघाला पाहिजे. बघा कसा एकच धागा निघाला आहे. तसं त्याही पट्टीचा आणि ह्याही पट्टीचा एकच धागा आला पाहिजे. आणि मग ती अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपला अस्तर जोडून तयार झालेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये कसं शिवायचं ते आपण बघू.